बाकी बारकी अजून बस ते करायचं. हॅलो. हा बापू, कुठं आहे सा? अहो गावात आहे की. आणि या पप्प्याचं काय चाललंय हो? अपोजिट पार्टीला जाऊन मिळालं तर नाही ना व? अहो वहिनी साहेब, उलट पप्प्या अंजलीवर खार खाऊन आहे. अच्छा, खार खाल्ला की माणसं शुभेच्छा देतात काय? कशासाठी शुभेच्छा द्यायला हो ते जाऊबाईंना? हा, आम्हाला का नाही दिल्या शुभेच्छा मग? अहो असल्या शुभेच्छा झेपणार नाही तुम्हाला वहिनी साहेब. बापू काय बोलायलाय? त्या मस्तरणीपेक्षा 10 टाइम भारी आहे आम्ही, आणि आम्हाला ती झेपणार नाही वय. ते समजा जाऊ दे, शुभेच्छा कसल्या द्यायलाय तुम्ही त्यांना? अहो वहिनी साहेब, पप्प्या त्या अंजलीचा काटा काढणार आहे कायमचा. तसं शिवापाला सांगितलं बी आहे, आणि शिवापा गेला बी कधीच. आता अंजली ढगात. मला सांगा, अशा शुभेच्छा तुम्हाला झेपणार आहेत का? काय झालं? अहो ताईसाहेब, हे घ्या. ताईसाहेब, अहो काय झालं? तुम्ही असं पांढरा फकट का पडलाय सा? अहो काय झालं, बोला की. मास्तरीन पप्प्या. हा पप्प्या, मास्तरनी आज दोघांची युती झाली. पप्प्या मास्तरीचा काटा काढणार आहे. मग चांगलंच आहे की ताईसाहेब. आवत असं बी ती मास्तरीन घरात आल्यापासून तू मस्ती काटाच तर काढायचंय तिचा. पण बघ, तसं नवं चंदे, तसं नवं. तू पप्प्या शिवाप्पाकडनं मास्तरणीचा मर्डर करणार आहे. मर्डर? अरे देवा, आता कसं काय? म्हणजे आमची आणि मास्तरणीची किती बी दुश्मनी असेल का नाही, तरी एखाद्याचा जीव जाणं हे काय नाही पटत बाई आम्हासनी. आणि आम्हासनी हे समजा माहित असून बी आम्ही शांत बसावं असं बी नाही वाटत आम्हाला. हे समजा आम्हाला राणा भाऊजीची कळवायला पाहिजे. अहो पर ताईसाहेब, त्यांनी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कसं माहिती, तर काय म्हणशील? अगं खुळी आहेस काय तू? समजा पोलिसांनी त्या पप्प्याला पकडलं आणि त्यानं जर आपलं नाव सांगितलं तरी बी अडकणारच आहे ना बा. नाही पण मग राणादासनी कसं सांगशील तुम्ही? सांगतो आम्ही, पण एखाद्याचा जीव जाणं नाही. उचला उचला. हा वहिनी बोला की. कुठं आहे सा तुम्ही? तिकडे मतदान केंद्राजवळ आहे. जाऊबाई कुठं आहेत? आहेत की माझ्या संगट. ठीक आहे ठीक आहे. काही नाही, जरा सांभाळून घरी या. एखादा हल्ला बिल्ला होऊ शकतो. अहो वहिनी, अहो हल्ला होऊ शकतो काय? हल्ला झाला होता. अहो मी होतो म्हणून वाचले अंजलीबाई. पण ते ना वहिनी, तुम्हाला कसं काय समजलं? ते इलेक्शनचा टाइम आहे, गावात काय बी होऊ शकतं, म्हणून
सांभाळावं म्हणून आपलं एक काळजीनं फोन केला आम्ही, फक्त बाकी काही नाही. बरं वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका. मी असताना अंजलीबाईंनी काय बी होणार नाही बघा. बरं वहिनी, ऐका की यातलं गोदक्का, आबा आणि सूरज यांना काय बी सांगू नका काय. वाचली बाई मास्तरीन. पण मग आता आता काय, आता आम्ही तिचा काटा काढणार. बरं चंदे, आम्ही जरा झोपतो. आम्हासनी आरामाची लई गरज आहे. डोस का लई गरगरायलाय आमचा, लई दुखायलंय बघ. हा? जरा वारा घाल बाई आम्हाला. होय. उशिरी ठेव. ते चहा पित नाही का? नाही अहो पिया की गार नाही केलंय. राहू बरं देवा देवा. अंगावर टाकू काय? ते एसी लावून घ्यायला पाहिजे, एवढंच खरं. होय होय. राणादा, लईच टाइम लावला की तुम्ही. हो अहो मंदिरात खूप गर्दी होती म्हणून वेळ लागला. बरं मला सांगा इथलं वातावरण कसं आहे? चालू आहे मतदान चालू आहे. चला मतदान करू. हा तिकड नाही बघा. बसतात मी आहे भाई. अहो सगळ्या गावातल्या बायका मतदान करायला आल्यात बघा ह्या टायमाला. सगळीच्या सगळी मतं तुम्हालाच मिळणार आहे, खात्री की आम्हाला. हो पण जोवर आता निकाल लागत नाही तोवर खरं काय ते आपल्याला नाही कळणार. हो पुढे नमस्कार. मतदान शिस्तपूर्वक आणि शांततेत पार पडलं याचं सगळं श्रेय तुम्हाला आणि तुमच्या टीमला जाईल. याचं सगळं श्रेय आमच्या गावाचं आहे आणि इथल्या माणसांचं. सगळ्यांनी संयम दाखवत जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या. हो आता आम्ही निघतो. उद्या मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. तुम्हाला ऑल दी बेस्ट. थँक्यू. चला येतो. हो नमस्कार. वहिनी, तुम्ही सरपंच होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे बघा. चला आता वहिनींच्या आणि आपल्या जय किसान पॅनलच्या विजयाची तयारी करूया. वहिनी, आता नियमानुसार आचारसंहिता संपल्या बघा. मग आता अंजली वहिनींचा विजय असो. किसान पॅनलचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. किसान पॅनलचा विजय असो. वहिनी, अहो जवळजवळ 90% मतदान झाले. आजवरची सगळ्यात मोठी आकडेवारी. पण खरं तर 100% व्हायला पाहिजे होतं. अहो 100% म्हणजे लईच मुश्किल होते हो. आता बाहेर गावची माणसं राहिलीच की. अहो काय जण गावात असून बी आली नाहीत मतदानाला. होय, पण 90 म्हणजे बी काय बारका आकडा नव्हतं. ए बाबा, आता ती निवडणूक आणि राजकारण बाजूला राहू द्या आणि जीवन घ्या बरं. एकतर लई दिसाने समधी एकत्र जेवायला बसलाय, तेव्हा नीट जेवा बरं. ते नव आबांनी लाडू कुठे आहेत? ती दोघं देवळात गेल्यात. साहेबांचं काहीतरी काम होतं म्हणून ते कोल्हापूरला चाललं. तर ह्यो लाडू लागला माग म्हणून त्याला बी संघ घेऊन गेल्यात. वहिनी, अहो देवीच्या दर्शनाला लईच उशीर झाला की. होय, लई वेळ झाला. आता
आता निकाल लागूस तर जरा मनाला धाकधुकच नाही. काय दागदुख नाही बघ, वहिनी जिंकणारे फिक्स आहे. बाकी सगळी पाणीगमची आहेत. बस झालं जेवण आमसनी. काय झालं वहिनी, जेव्हा की नीट. सकाळ धरणं आमची तब्येत जरा नरमच आहे. बस आम्हाला. नाही काय झालं? नाही काय नाही. अहो मी बघ. अहो अहो काय झालं नाही, तुम्ही लक्ष देऊ नका हो. अहो उद्या हारणार आहे ते आत्ताच कळले तिला म्हणून नाटकी सुरू आहे. जेव जेव. जेव. चला जाऊबाई, जाऊबाई काय झालं? काही नाही, जरा असं कस तरी व्हायलंय आणि असं मळमळल्यागत वाटायलंय. नाही पण राहू द्या, आम्हाला काय बी झालं तरी आम्ही नाटकच करतोय असं वाटतं या घरातल्यांना. नाही नाही, मला असं काही नाही वाटत आहे. अहो तुमचा चेहराच सांगतोय. नशीब तुम्हाला तरी पटलं. काळजी घ्या आणि काही लागलं तर मला हाक मारा. आणि हो, उद्याचा निकाल काहीही लागला तरी मी आपल्यातले संबंध खराब होऊ देणार नाही. तुम्हीही होऊ देऊ नका. आपण दोघी मिळून गाव सांभाळूया. सौबाई, एका म्याने दोन तलवारी राहत नसत्यात. एकतर तुम्ही नाहीतर आम्ही. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. वय, आमचीच इच्छा पूर्ण होणार. आम्हीच जिंकणार आणि आम्हीच सरपंच होणार. ते तर उद्याच्या निकालावर अवलंबून आहे. काही होऊ शकतं. तेच, काही बी झालं तरी आम्हीच जिंकणार. आणि समजा जरी हारलो का नाही तरी वाटून खायची सवय नाही हो जाऊबाई आम्हाला. अख्खं गाव आमच्या ताब्यात असलं पाहिजे. आम्ही सांगू तेच होणार. याला उन्माद म्हणतात जाऊबाई. हे तुमचं पुस्तकी शब्द ठेवावं तुमच्याकडं. आणि आमची तब्येत विचारायला आला का उलट आमसने ऐकवायला आला सा. आणि कसं आहे जाऊबाई, हे तह बिह करायची काय गरज नाही बघा आम्हाला. उद्या मतमोजणीच्या वेळी डायरेक्ट लढाई होणार. तसं असेल तर युद्ध मीच जिंकणार. तह करायचा का नाही हे तुम्ही ठरवा. खरं याला उन्माद म्हणतात. विश्वास. उद्याचा दिस उजाडू दे, मग विश्वास आहे का काय आहे ते दाखवून देतो. हो, ऑल द बेस्ट. राणा भाऊजी, सरपंच आम्हीच होणार आहे. मला तर कधी एकदा निकाल लागतोय असे झाले. अरे बरकत, मतमोजणी तर सुरू होते मर्दा. मतमोजणी होऊ देल नाही तर नाही होऊ देल, पण निवडून येणार ते आपल्या अंजली वहिनीच. आणि आम्ही काय इथं चिचुके खेळायला उभे काय? ते कळलंच की आता. काय साहेब, तुम्ही जा आता, लोट घेऊ नका. अहो थोड्या टाइमात कळेल की काय ते. तुम्ही जरा निवांत बसा बरं. एकदा का सरपंच झालो का नाही की मग आरामच आराम आहे. इथंच हारलीस बघ तू. सरपंच पद काय आराम करण्यासाठी असते वय. ते आमचं आम्ही बघतो. हा, तू जाग जा, चल. त्या साहेबांनी सांग म्हणा पाठ दिवशी मतमोजणी करा.
नंदिता गायकवाड इथं ताटकळत उभ्यात. अहो ताईसाहेब म्या कसं सांगू? काय समजते स्वतःला? तिला सांगण्यात काय अर्थच नाही बघा. हरकून तुम जरा की जय किसान पॅनल वाली उद्यात की कशी ठाम करून फुटतात का नाही बघाच तुम्ही. बरोबर ह्या निवडणुकीत अंजलीचं वार जास्तच होतं र. किती वेळ असू द्या, आपण आपल्या वार्डात जाम फिल्डिंग लावल्या, आपण तर येणार. अरे मी बी माझ्या वार्डात फिल्डिंग लावल्याच की. आणि तसं बी वहिनीसनी त्यांच्या चांगुलपणाची मतं मिळतीलच की. एकदा मत पेटी फुटू दे, मग कळलं कुणाला किती आणि कुणाला किती मतदान पडले ती. ऐका ऐका, आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वांनी शांतता राखावी आणि वातावरण बिघडेल असं काही काम करू नका, असा साहेबांचा आदेश आहे. अहो तुम्ही लवकर मतमोजणी सुरू करा आणि लवकर निकाल सांगा आम्हाला. सांगतो 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 सांगतो. एक मिनिट, निकाल काही लागला तरी आपण शांतता राखायची. आपण वहिनी आपला उमेदवार निवडून आल्यावर आपण जल्लोष करणारच, तेवढी परमिशन असतेच की. ताईसाहेब तुम्ही निवडून आल्यावर तुमच्या बाजूने कोण घोषणा देणार हो? राणा भाऊजी, काय बरोबर आहे की नाही? वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका. आज इथं पप्प्याता पाहिजे होता. आज जिंकू आणि सोडवून आणू. अहो तसं बी जामिनाची सगळी तयारी झाल्या, उद्या हजर होते पप्प्याच्या गावात. एक नंबर वॉर्डात जय किसान पॅनेलच्या दुर्पा मोरे 75 मतांनी विजय झाले आहेत. संघर्ष पॅनेलच्या योगेश पवार यांना 360 मते मिळाले आहेत. सुरुवात चांगली झाल्या, सुरुवात चांगली झाल्या, सुरुवात चांगली झाल्या, सुरुवात चांगली झाल्या. विकास बनसोडे विजयी झाले आहेत. संघर्ष पॅनलचा सुरेखा ताईंचा. अवधूत जोशी विजयी झाले आहेत. जय किसान पॅनेलचे धीरज हेगडे विजयी. संघर्ष पॅनेलचे राम कदम विजयी झाले आहेत. विजयी उमेदवार अंजली गायकवाड. विजयी उमेदवार नंदिता गायकवाड. जा जा, हे आला बघ. नंदिता गायकवाडांचा विजय असो! नंदिता गायकवाडांचा विजय असो! सौ सुरेखा परेश पाटील विजयी झाले आहेत. संघर्ष पॅनलचा सुरेखा वहिनींचा. वार्डातला निकाल झालाय. आता सरपंच पदाची मतमोजणी सुरू झाली. सगळ्यांनी शांतता राखा. अहो नाही नाही म्हणता म्हणता पप्प्याच्या 3 शिट्या निवडून आले की. मला तर काही गणितच कळण झाले. अरे इलेक्शनचं असंच असते, तरी नशीब आपल्या 4 सीटा तरी आल्यात निवडून. वहिनी आता वार्डातनं निवडून आल्यात, पण सरपंच पदाच्या निकालावर आहे सगळं. मला तर टेन्शनच यायले राव. काही नाही भाऊजी, आपण जो निकाल लागेल तो स्वीकारायचा. देवा
अंजलीबाईसनी या राऊंड मध्ये नीट मत पडू दे.